पुतळ्याचा विरोधच नाही, फक्त आपला विरोध आहे की एकासोबत जो चालू आहे वादविवाद आहे ते संपुष्टात आले त्याबद्दलच आपला आहे. बघा, पुतळ्यांचा विरोध काही यांना नाही आहे की पुतळा मांडला हा कोणाचाही शब्द नाही आहे, ते कोऑपरेटच करत आहे. फक्त हे जे गावात एक दिवसापासून वादविवाद चालू असेल किंवा त्या माणसाला वाढीत टाकण्यामुळे हे धंदे नको करा. मी पण सांगणार की जे वादविवाद आहे ते संपुष्टात, तू आपलं जीवन जगतोय, आपण आपलं जीवन जगतोय. इथे कोणीही गावात वादविवाद करायचे नाही. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आपण वादविवाद करायसाठी इथे नाही आहोत. शशी तू माझा मित्र, मध्ये काय झालं, यांना काळी केली का, जाऊ द्या, आता संपला ना विषय. आता कशाला काय वादविवाद, आता तो विसरून जायचं सगळ्यांनी. हे समजायचं की आजच्या पुतळ्याला याचाच सहभाग आहे, हा समर्थन करताय त्याला, हे समजून झाला ना की त्या माणसामुळे आज आम्ही पुतळा बसवला, हे समजून झाला तुम्ही. तोच पुढाकार घे, त्याला मी सपोर्ट करतो. ठीक आहे, तू विरोध नाही तुझा मला. हा ठीक आहे, विरोधच नाही, कोणाचाच विरोध नाही समाज. बुद्ध विहार आहे, बुद्ध विहार यांनी बांधलेलं. हे बुद्ध विहार जेव्हा कॅन्सल होतं, सुलेखाच्या मिनिस्टर होत्या, मी सांगितलं आणि त्याला विचारायचं आला माझ्याकडे. आज दिनांक 22/3/2026 ला मौजा निर्वा तालुका उमरेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून उद्भवलेला वाद समोपचाराने निकाली काढण्यात आला. ही खरोखरच कौतुकास्पद आणि दिलासादायक बाब आहे. अशा संवेदनशील विषयावर जेव्हा समाज आणि प्रशासन एकत्र येऊन मार्ग काढतात तेव्हा सामाजिक सलोखा अधिक दृढ होतो. यावेळेस पुतळा उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या तांत्रिक आणि कायदेशीर बाबींमुळे सुरुवातीला काही मतभेद निर्माण झाला, परंतु महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन आणि स्थानिक गावकरी एकत्र बसून चर्चेद्वारे सगळ्यांनी मार्ग काढला. या प्रसंगी स्थानिक शांतता समिती आणि तरुणांनी घेतलेला पुढाकार मदतगार ठरला. यावेळी माजी आमदार राजू पारवे यांनी मुख्य भूमिका निभावत गेल्या कित्येक वर्षापासून अबोला असणाऱ्यांना शेवटी गळाभेट सुद्धा करून दिली. एवढेच नव्हे तर ज्यांचा विरोध होता आता ते सुद्धा मंडळात सदस्य म्हणून राहतील अशी सर्वानुमते निर्णय घेण्यात आलेला आहे आणि शेवटी संपूर्ण गाव हा एक झाला.